फिर से हम उस बात को आज सीखेंगे मरियम मगदलिनी के जीवन के द्वारा. आणि पुन्हा एकदा आम्ही मरिया मगदलियाच्या जीवनाबद्दल आम्ही पुन्हा एकदा शिकणार आहोत. उसने वो जो औरत थी, पहली बार यीशु जब मरे में से तीसरे दिन जिंदा हुए, पहली बार उनको दर्शन हुआ. आणि ती स्त्री होती जिला पहिल्यांदा येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाल्यानंतर पहिलं दर्शन तिला झालं होतं. उसके साथ में यीशु ने बात किया. तिच्या सोबत येशू ख्रिस्त बोलला होता. ऐसा क्या कारण था कि यीशु ने उसको ही पहला दर्शन देकर उससे बात किया? असं काय कारण होतं की प्रभू येशूने पहिलं दर्शन पुनरुत्थानानंतर तिला दिलं आणि तिच्याशी तो बोलला. उसके चेलों को नहीं दिया, दूसरे को. त्याच्या शिष्याला त्यांनी कुणालाही दर्शन दिलं नाही. लेकिन उसी को दर्शन देकर पहली बार उससे उसने बात किया. पण तिलाच दर्शन देऊन पहिल्यांदाच तो तिच्याशीच बोलला. ऐसा कौन सा कारण था? असं कोणतं कारण होतं? मेरी ये प्रार्थना कि 2024 में हर दिन प्रभु हमसे बात करे. आणि माझी हीच प्रार्थना आहे की 2024 मध्ये देव प्रत्येकाशी बोलावा. हर रोज वो हमसे मिलने आए. आणि रोज तो देव आमच्याशी भेटायला यावा. रोज हमसे वो बात करे. रोज तो आमच्याशी बोलावं त्याने आम्हाला. ये अपने दिल की चाहत होनी चाहिए. आणि हे खरं तर आमच्या अंतःकरणापासूनची इच्छा असायला पाहिजे. अगर आप ऐसी इच्छा रखोगे मरियम के जैसा, तो मैं बाइबल के अनुसार कह सकता कि रोज प्रभु हमसे बात करने के लिए हमारे साथ आ जाएगा. आणि जर का ह्या मरियम सारखं जर आम्ही इच्छा ठेवली ना, तर मी तुम्हाला सांगतो रोज प्रभु येशू आम्हाला भेटायला आणि बोलायला येईल. आपकी इच्छा नहीं है, आप खुश नहीं कि प्रभु हमसे बात करे? आणि तुमची इच्छा नाहीये का, तुम्ही खुश नाहीयेत का की आम्ही देवाशी बोलावं? सृष्टि का निर्माण करता प्रभु हमसे बात करे. सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर त्याने आमच्याशी बोलावं. तो उसके लिए हमें कुछ बातों को देखना होगा. आणि त्या गोष्टीसाठी आम्हाला काहीतरी गोष्टी बघाव्या लागतील, पाहाव्या लागतील. जैसे मैंने सुबह बताया कि मरियम मगदलिनी ये सुबह उठकर ये प्रभु के कब्र के पास में आती है. जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलं की मरिया मगदलिया ही सकाळी पहाटे उठून येशूच्या कबरेकडे धावत गेली. और वो सप्ताह का पहला दिन था. आणि तो आठवड्याचा पहिला दिवस होता. सप्ताह का पहले दिन प्रभु की आराधना करना कभी ना भूले. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी देवाची आराधना करणं कधीही विसरायचं नाही. उसके लिए कोई भी कारण ना दे. आणि ते करण्यासाठी कोणतेही कारण सुद्धा द्यायची नाही. बहुत सारे चेले थे यीशु मसीह के, जो यीशु के साथ चलते थे, यीशु के साथ चमत्कार किया, अद्भुत बातों को किया, लेकिन कोई भी यीशु की कब्र के पास में नहीं आया. आणि बरेचसे त्यांचे शिष्य होते, त्यांनी भरपूर चमत्कार पाहिले, सगळं काही त्यांच्या सोबत राहिले, पण एकही त्या कबरेकडे पहिल्यांदा धावत गेला नाही. लेकिन ये मरियम जो है यीशु से मिलने जा रही है. पण ही मरिया मगदलिया जी आहे ती येशूला भेटण्यासाठी जाते. सप्ताह के पहले दिन आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी. अगर हमारे जीवन में यीशु से बात करने, यीशु के दर्शन देखना है, तो सप्ताह का पहले दिन कभी ना भूलना. आणि जर का येशूकडून आम्हाला काही हवंय, आम्हाला दर्शन हवंय, तर आठवड्याचा पहिला दिवस कधी विसरू नका. हफ्ते के पहले दिन सुबह जल्दी तैयार हो जाए, अपने बच्चों को तैयार करें, अपने पति को तैयार करें, अपनी पत्नी को तैयार करें, उससे कहे चलो हम परमेश्वर से मिलने जा रहे हैं. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणा पोरांना की तयार व्हा, मिसेसला म्हणा की तयार व्हा आणि त्यांना सांगा की चला आपण परमेश्वराला भेटायला जाऊया. और अपने बच्चों के साथ में प्रभु को भेंट देने के लिए हम आए. आणि आपल्या लेकरांसोबत आम्ही देवाला भेट देण्यासाठी यावं. उससे थोड़ा जल्दी उठे. आणि म्हणून आम्ही सकाळी लवकर उठावं. और उस दिन कोई भी काम ना, पंखा साफ ना करें, कपड़े ना धोएं. उस दिन प्रभु की आराधना करने के लिए आए, उसके बाद में आप ये काम कर सकते हैं. आणि नेमकं त्याच दिवशी सकाळी हे बाकीची कामं, पंखा साफ करणे वगैरे वगैरे हे करत बसू नका. क्योंकि वो दिन हमारा परमेश्वर ने बनाया है, इसलिए बनाया है कि हम प्रभु की आराधना कर सके, उस आराधना में सामर्थ्य प्राप्त कर सके जो हफ्ता भर हमको चलाता है. आणि तो दिवस परमेश्वराने याच्यासाठी बनवलेला आहे की त्या दिवशी आम्ही देवाकडून आशीर्वाद मिळवावा. सुंदर से भेंट प्रभु को लेकर आए. सुंदर देवाला आम्ही भेट द्यावी. मैं और गहराई में नहीं जाना चाहता, आप सुबह का वीडियो देख सकते हैं. आणि मी अजून खोलामध्ये जाणार नाही, सकाळचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. क्योंकि अगर मैंने इसको शुरू किया तो और मेरे को 2 हफ्ते लग जाएंगे. कारण का तर मी याला सुरू केलं तर मग अजून 2 हफ्ते जातील. फिर ये मरियम मगदलिनी है कौन, इस बात को हम समझ पाए. आणि मरिया मगदलिया ही कोण आहे हे आम्हाला समजून जो यीशु के पीछे चल रही है, जी येशूच्या मागे जात आहे. यीशु का कब्र के पास में वो आकर उससे मिलना चाहती है. येशूच्या कबरेजवळ येऊन येशूला भेटण्याची इच्छा आहे तिची. बाइबल कहते हैं कि मरियम से 7 दुष्ट आत्माओं को परमेश्वर ने निकाला. बायबल असं सांगतं त्या मरियमधून 7 दुष्ट आत्मे, 7 भूतं काढली होती. ये मरियम मगदलिनी जो है, इसको परमेश्वर ने दुष्ट आत्माओं से
छुटकारा दिया है। आणि ह्या मरिया मगदालियाला परमेश्वराने त्या दुष्ट आत्म्यांपासून सुटका दिली इसको मालूम है कि छुटकारा देने वाला परमेश्वर है। आणि हिला ठाऊक आहे की माझा परमेश्वर जो आहे तो सुटका देणारा जो आहे। दुष्ट आत्माग्रस्त व्यक्ति है वो जानता है कि उसको वो कैसी परेशानियों से गुजरता है। आणि एखादा दुष्ट आत्म्याने ग्रस्त असा व्यक्ती जर सुटलेला असेल तर त्याला ठाऊक आहे की कशा पद्धतीचं काम असतं। उसको परमेश्वर ने कैसे कैसे उसको छुटकारा दिया है। देवाने त्याला कसं सुटका दिली और उसने चक्कर देखा कि परमेश्वर कितना भला आणि है। त्याने अनुभव घेतलेला आहे की देव किती चांगला आहे। और वो जिसने चक्कर देख लिया है ना वो कभी परमेश्वर को छोड़ नहीं सकता। ज्याने परमेश्वराची चव घेतलेली आहे ना तो देवाला कधीच सोडणार नाही। कितना मृत्यू प्राय परिस्थिति भी आ जाए तो वो प्रभु के पीछे चलने वाला व्यक्ति बनेगा। कितीही मरणप्राय परिस्थिती आली तरी तो देवाच्या प्रभूच्या मागे जाणं सोडणार ये नाही। व्यक्ति लोगों को देखकर चलता नहीं है, लोगों को देखकर जीता नहीं है, ये खुदा को देखकर जीता है। आणि हा असा व्यक्ती आहे ना ज्याने परमेश्वराची चव घेतली, हा लोकांना पाहून जगत नाही तर हा देवाला पाहून जगणारा असतो। और ये परमेश्वर को देख के अपने जीवन को आगे बढ़ाता आणि है। स्वतःचं जीवन पुढे तो देवाकडे पाहून नेतो। और ये व्यक्ति जो है ये प्रभु का अनुभव लिए हुए व्यक्ति है। आणि हा जो व्यक्ती असतो तो देवाचा अनुभव घेतलेला व्यक्ती अब असतो। यीशु मर चुका है। आता येशू ख्रिस्त मरण पावलेले आहेत। यीशु मसीह को कब्र में रख दिया गया है। येशू ख्रिस्ताला त्या कबरेत ठेवलेलं आहे। तब भी वो यीशु के साथ चलना चाहती है। तरी सुद्धा ती स्त्री येशू सोबत तिला चालायचं सब कुछ खत्म हो चुका है, सर्व काही संपलेलं आहे। फिर भी मृत्यू के बाद भी वो यीशु के प्रेत को देखना चाहती है। आणि मेलेला असताना सुद्धा येशू ख्रिस्ताच्या प्रेताला तिला पाहायचं आहे। यीशु से प्रेम करने वाली व्यक्ति है। येशूवर खूप प्रेम करणारी ती व्यक्ती आहे। और ये यीशु से मिलने के लिए आंसुओं को बहा रही है। आणि येशूला भेटण्यासाठी ती तिचे अश्रू ढाळत आहे। वो यीशु की चाहत रखती है। आणि येशूला भेटण्याची फार इच्छा उत्कंठा आहे। उसके रोने से पता चलता है कि यीशु के प्रति उसकी कितनी महान भक्ति है। आणि तिच्या त्या रडण्यावरून कळून येतं की तिची किती मोठी भक्ती प्रभू येशूवर आहे। बाइबल ऐसा कहते हैं कि अंधेरे में वो कब्र की ओर चल पड़ी। आणि बायबल असं सांगतं मोठ्या पहाटेस अंधारातच ती कबरेकडे गेली। वो स्त्रियां अंधेरे से डरती हैं। आणि खरं पाहिलं तर स्त्रिया असतात त्या अंधाराला घाबरतात। वो इंतजार करती हैं कब उजाला हो जाए। आणि त्या वाट बघतात की कधी उजेड पडेल। लेकिन ये स्त्री ने कोई उजाले का रास्ता नहीं देखा है। पण हिने कधी त्या उजेडाची वाट पाहिली नाही। इसने ठहराया कि मुझे परमेश्वर से मिलना है। हिने ठरवलं मला देवाला भेटायचं। और ये अकेली उस अंधेरे में निकल पड़ी है। आणि एकटी त्या अंधारामध्ये निघाली। यीशु से मिलने के लिए कोई अंधेरा में रुका नहीं सकता। आणि येशूला भेटण्यासाठी कोणताच अंधार आम्हाला अडवू शकत दुनिया नाही। की कोई ताकत नहीं जो हमको रुका सके। कोणती ताकद नाही जी आम्हाला अडवू शकेल। इसलिए पौलुस कहता है कि तो न मृत्यू न वर्तमान न भविष्य मुझे प्रभु के प्यार से अलग नहीं कर सकते। म्हणून पौल म्हणतो की ना मृत्यू ना कोणती गोष्ट मला प्रभूपासून अडवत नाही। कोई भी अंधेरे ने उसको रुका नहीं पाई। कोणत्याही अंधाराने तिला अडवलं नाही। उसके बाद में जब वो जाती है कब्र के पास में देखती है तो यीशु का प्रेत वहां पर नहीं होता है। आणि ज्यावेळेस ती कबरेजवळ गेली त्यावेळेस तिने पाहिलं की त्या ठिकाणी प्रभू येशूचं शरीर नाहीये। और ये दौड़ती हुई पतरस और योहान के पास में जाती है। पुन्हा ती धावत ते त्या शिष्यांकडे आली। और वो योहान और पतरस को कहती है कि प्रभु को कहां लेकर चले गए, मैं मिलना चाहती हूँ। कहां उसको उसकी देह को चोरी करके लेकर गए। आणि योहानाला आणि पेत्रांना ती म्हणू लागली की त्या माझ्या प्रभूला कोणीतरी नेले, त्या ठिकाणी प्रभू येशू नाहीये। मैं नहीं जानते कि इसको कहां रख दिया गया। मला माहित नाही की आता त्याला कुठे ठेवलं आहे। उसके अंदर के दर्द को वो पतरस और योहान को बता रही है। आणि तिचा आतमधलं जे दुःख आहे ना ती पेत्राला आणि योहानाला सांगत आहे। उसके अंदर यीशु से मिलने की, यीशु से पाने की चाहत उसके अंदर है। आणि तिच्या आतमध्ये येशूला भेटण्याची उत्कंठा आहे। वो यीशु को ढूंढ रही है। ती येशूला शोधत आहे। वो दौड़ी है, धावलेली आहे। वो क्यों दौड़ी है? ती का धावत गेली? यीशु से प्यार करती है। कारण का तर ती येशू ख्रिस्तावर प्रेम करत होती। यीशु को मार दिया गया है, येशूला मारलेला आहे। वो यहाँ नहीं है, तो तिथं नाही आहे। तो भी वो कब्र पर जाना चाहती है। तरी सुद्धा तिला त्या कबरेकडे जायचं आहे। क्योंकि यीशु से मिलने के बाद उसके मन को शांति मिलती है। कारण का तर येशूला भेटल्याच्या नंतर तिच्या मनाला शांती मिळते। यीशु से मिलने के बाद उसके जीवन में उसको तसल्ली मिलती है। येशूला भेटल्याच्या नंतर तिच्या जीवनामध्ये तिला बरं वाटतं। यीशु जिंदा नहीं है, येशू जिवंत नाही आहे, फिर भी उसे पाना चाहती है। तरी सुद्धा तिला येशू हवा आहे। कुछ पाने के लिए नहीं, काहीतरी त्याच्याकडून मिळवण्यासाठी नाही, जीवित यीशु को देखने के लिए नहीं, जिवंत येशूला पाहण्यासाठी उसके नाही। अंदर दर्द भरा हुआ है यीशु से मिलने के लिए। येशूला भेटण्याचं दुःख तिच्या अंतःकरणात वो आहे। अपने दर्द को बता रही है। तिचं ते दुःख ती सांगत आहे। उसने कहां रखा ये पूछ रही है। ते कुठे ठेवलंय प्रभूला ती विचारत
करत मैं आहे उसे ले जाऊंगी, वो ये कह रहा है। मी त्याला घेऊन जाणार ती म्हणत आहे 2024 के अंदर 2024 मध्ये ऐसे ही तड़प आपके और मेरे अंदर होना चाहिए यीशु से मिलने के आणि लिए। अशाच प्रकारची तळमळ तुमच्या आणि माझ्यामध्ये असावी। कुछ भी हो जाए, काही असो, कुछ भी हो जाए, काही असो, कुछ भी हो काही जाए, असो, मुझे यीशु से मिलने के लिए कोई रोक नहीं सकता। मला येशूला भेटण्यापासून कुणी अडवू शकत नाही। ऐसा प्यार, यीशु का ऐसा प्यार अपने जीवन में भर देना है। आणि अशाच पद्धतीचं प्रेम येशूविषयीच आमच्या जीवनामध्ये आम्हाला जब तक हम भरायचं आहे। यीशु से प्रेम नहीं रखेंगे, जोपर्यंत आम्ही येशूवर प्रेम करणार नाही, हम उससे मिल नहीं पाएंगे, आम्ही त्याला भेटू शकत हम उससे नाही, बात नहीं कर आम्ही पाएंगे। त्याच्याशी बोलू शकत अगर नाही। यीशु से मिलना, यीशु के दर्शन प्राप्त करना है, यीशु से बात करना है, तो यीशु से प्यार की तड़प होना है। आणि जर का आम्हाला येशूकडून दर्शन हवंय, येशूकडून काही हवंय, तर आम्हाला येशूला भेटण्याची तळमळ हवी आहे। इसने चेलों को बताया, आणि म्हणून त्यांनी शिष्याला सांगितलं, योहान 20:3 और 4 वचन में कहता है, योहान 20 आणि 3 ते 4 मध्ये सांगितलंय, पतरस और जो दूसरा चेला जो यूहन्ना था, वो कब्र की ओर दौड़ पड़े। आणि पेत्र आणि दुसरा शिष्य योहान त्या कबरेकडे धावत ये गेले। दोनों एक साथ भाग रहे हैं, ते दोघं धावत आहे, दोनों एक साथ भाग रहे हैं, दोघं एकत्र धावत आहे, लेकिन एक व्यक्ति पीछे छूट गया है। पण एक मागे पडला, पतरस ये पीछे छूट गया है पेत्र मागे पडला, और यूहन्ना दौड़ उसके आगे निकल गया है। आणि योहानाचा वेग जास्त होता, तो पुढे गेला। पतरस ऐसा व्यक्ति है पेत्र असा व्यक्ती आहे जो हमेशा आगे रहता है। नेहमी पुढे असतो। जब यीशु के साथ वो चलता था, ज्या वेळेस तो येशू सोबत होता, हमेशा आगे रहना चाहता था। नेहमी त्याला पुढे राहायचं होतं। जब पानी पे चलने का समय आया तो पतरस सबसे आगे आया। ज्या वेळेस पाण्यावर चालण्याची वेळ आली, त्यावेळेस तो सर्वात पुढे आला, वो पानी पर चला। तो पाण्यावर चालला। बाइबल कहती है कि जब गत्समनी बाग के अंदर जब यीशु को पकड़ने आए तो सबसे पहली तलवार उसने निकाली। आणि गेत्सेमनी बागेमध्ये ज्यावेळेस प्रभू येशूला पकडण्यासाठी आले, त्यावेळेस प्रथम तलवार याने उपसली। हमेशा आगे रहने वाला व्यक्ति, नेहमी पुढे राहणारा व्यक्ती। पतरस के अंदर स्फूर्ति भरी हुई थी, आणि पेत्रामध्ये एक वेगळ्या प्रकारची स्फूर्ती होती। लेकिन उसके बाद में इसने यीशु का इनकार कर दिया। पण त्यानंतर येशू ख्रिस्ताचा त्यांनी नकार केला। इसकी दौड़ जो थी वो धीमी हो गई। त्याची जी धाव आहे ती कमी झाली। शुरुआत तो बड़ी दौड़ के साथ में किया था, सुरुवात तर एकदम जोमाने केली, लेकिन आखिरी समय में उसकी गति धीमी हो गई। पण शेवटाला त्याचा वेग कमी झाला। शायद 2023 में जनवरी के अंदर आपने बहुत सारे उद्देश्यों को, बहुत सारे टारगेट को आपके जीवन में ठहराया होगा। कदाचित तुमच्या जीवनामध्ये 2023 च्या जानेवारीला मोठे मोठे उद्दिष्ट ठेवले असतील, और आपने शुरुआत भी अच्छी की आणि थी, तुमची सुरुवात पण जोमाची असेल, दौड़ भी अच्छी लगाई थी, तुमची धाव पण चांगली असेल। लेकिन आज दिसंबर आखिरी में हम आ गए हैं, नए साल में जब हम जाने वाले हैं, आपकी जो गति थी वो धीमी हो गई आणि है। ह्या डिसेंबर महिन्यामध्ये ह्या शेवटाला तुमची धाव कदाचित कमी झाली आहे। आपको ऐसा लग रहा है कि मैं दौड़ नहीं पाऊंगा, तुम्हाला असं वाटतंय की मी आता धावू शकणार नाही, मैं आगे नहीं चल पाऊंगा, मी आता पुढे चालू शकणार आपने नाही। आपकी दौड़ को कम कर दिया है। तुमची धाव तुम्ही कमी केली। लेकिन आज यीशु मसीह के नाम से आपकी दौड़ फिर से एक बार जोर से शुरुआत होने वाली आणि है। पुन्हा एकदा तुमची धाव येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एकदा जोमाने सुरू होणार आप आहे। अपनी दौड़ को कम मत करें। तुमची धाव तुम्ही कमी करू नका। इसलिए पौलुस कहता है जो मैंने दौड़ लगाई थी उसको मैंने वो दौड़ को पूरी कर लिया है। म्हणून पौल म्हणतो, मी जी धाव सुरुवात केली होती, ज्यासाठी धावलो होतो, ती मी धाव पूर्ण केली। आपकी जो दौड़ है वो क्यों धीमी पड़ गई है, उसका कारण आप ढूंढें। आणि तुमची धाव कमी का झाली, तिचा वेग कमी का झाला, त्याचं कारण तुम्ही शोधा। अलग अलग कारण हो सकते हैं हमारी दौड़ को धीमा करने के लिए। वेगवेगळे कारण असू शकतात आमची धावेचा वेग कमी करणं। आपका व्यक्तिगत जीवन हो सकता है, या कई लोग हो सकते हैं, या कई घटनाएं हो सकती है जिसने आपकी गति को रुका दिया है। तुम्ही स्वतः असू शकता, किंवा अजून कोणी लोक असू शकतात, किंवा अजून काही कारण असू शकतात की तुमची धाव थांबलेली आहे। उनके कारण आपकी गति को ना रुकाएं। त्यामुळे तुमची धाव कमी झालेली आहे। मेरा परमेश्वर आपकी गति को बढ़ाएगा, हिरण के पाय के जैसे आपके पैरों को वो कर देगा। आणि माझा परमेश्वर तुमचा वेग वाढवेल आणि हरणाच्या पायासारखे तुमचे पाय करेल, जिससे आप दौड़ सके। ज्यामुळे तुम्ही धावाल। 2024 आपका दौड़ने का साल है। आणि 2024 तुमचं धावण्याचं वर्ष आहे। आप दौड़ेंगे, तुम्ही धावाल, लेकिन थकेंगे नहीं, पण थकणार नाही। आप दौड़ेंगे, तुम्ही धावाल, गिरेंगे नहीं, तुम्ही पडणार आप नाही। दौड़ेंगे, तुम्ही धावाल, लेकिन आप कमजोर नहीं होंगे।
पण तुम्ही कमजोर होणार नाही आपके अंदर वो पवित्र आत्मा की शक्ति आएगी जो आपको दौड़ लगाने के लिए ताकत देगा. आणि तुमच्यामध्ये पवित्र आत्म्याचे सामर्थ्य येईल तुम्हाला धाव पूर्ण करण्यासाठी. अपने पड़ोसी को बोलने ये साल दौड़ने का साल है. हे वर्ष धावण्याचा आहे. हिलाकर बोले ये साल दौड़ने का साल है. हे वर्ष धावण्याचा आहे. हिलाकर कहे ये साल दौड़ने का साल है. हे धावण्याचं वर्ष आहे. हिलाएं उसको, बाजू पड़ोसी को हिलाएं. देख कुछ लोग बिना हिलाए हिल रहे हैं. काही लोक न हलवताच हलत आहेत. ऐसे ना हिले. असं करू नका. अपने पड़ोसी हिलाए तभी हिले. आणि ज्यावेळेस शेजारी तुम्हाला असं हलवेल तरच हाला. ये साल दौड़ने का साल है. हे वर्ष धावण्याचं आहे. आप अपने हाथ ऊपर कर कह सकते हैं ये साल मेरा दौड़ने का साल है. वर्ष माझं धावण्याचं आहे. आमेन. आमेन. आपकी दुनिया की कोई ताकत नहीं जो आपकी गति को कम कर सके. आणि जगातली कोणती ताकद नाही की तुमचा वेग कमी करेल. आमेन. आमेन. अब ये दौड़े हैं. आता हे धावत आहे. पतरस से पहले यूहन्ना निकल गया है. पेत्राच्या अगोदर यहोवान पोहोचला. यूहन्ना 20:5 कहता है. यहोवान 20:5 सांगतं. और ये जब यूहन्ना जब कब्र के पास में पहुंचा आणि यहोवान जेव्हा कबरे जवळ पोहोचला वो कब्र के अंदर नहीं गया. आणि तो कबरेत गेला नाही. यूहन्ना भीतर नहीं गया. तो आत गेला नाही. क्यों भीतर नहीं गया? का नाही गेला? यहूदी सोच विचार के अनुसार, यहूद्यांच्या त्या विचारानुसार, रीति रिवाज के अनुसार, रीति रिवाजाच्या अनुसार अंदर जाऊंगा आतमध्ये जाणार, मैं अशुद्ध हो जाऊंगा. मी अशुद्ध होईल. ये यहूदी रीति रिवाज था. हा यहूद्यांचा रीति रिवाज होता. गणती की किताब 19:11 कहता है. गलती 29:11 गणना 29:11 मध्ये सांगितलं. 19:11 19:11 मध्ये जो सांगितलं. मनुष्य की लौथ को छूता है वो 7 दिन तक अशुद्ध रहे. आणि जो मनुष्याच्या प्रेताला स्पर्श करतो 7 दिवस तो अशुद्ध असतो. अब इसके मन में चल रहा है. आता याच्या मनात चालू आहे. यीशु मनुष्य रूप धारण करके इस दुनिया में आए थे. आता येशू ख्रिस्त मनुष्याच्या रूपात धरतीवर आले होते. वो कब्र में है. तो आता कबरेत आहे. अगर मैंने उसके प्रेत को छू लिया, जर का मी त्याच्या प्रेताला स्पर्श मैं केला, अशुद्ध हो जाऊंगा. मी अशुद्ध होईल. इसलिए वो सोचकर वो अंदर नहीं गए, वो बाहर खड़ा रहा. आणि तो विचार करून तो आत गेला नाही, तो बाहेरच थांबला. आज कितने रीति रिवाज आपको और मुझे यीशु के पास में आने नहीं देते. आज कितीतरी प्रकारचे रीति रिवाज आहे जे येशूकडे येऊ देत नाही. हम अलग अलग समाज से हम आए हुए हैं. आणि वेगवेगळ्या समाजातून आम्ही आलो आहोत. हमारे समाज के अंदर बहुत सारे रीति रिवाज हैं. आमच्या समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रीति रिवाज आहेत. कोई महीनों को मानता है, कोई दिनों को मानता है, कोई वर्षों को मानता है. कोणी महिन्यांना मानतं, कोणी वर्षाला मानतं, कोणी दिवस मानतं. लेकिन आज आपको और मुझे यीशु ने रीति रिवाजों से मुक्त किया है. पण येशू ख्रिस्ताने आज आम्हाला रीति रिवाजापासून मुक्त केलेला आहे. आमेन. आमेन. अमावस्या पूर्णिमा को डरते हैं. अमावस्या पौर्णिमेला घाबरता. वो डर लगता है अमावस्या पूर्णिमा के दिन. भीती वाटते अमावस्या पौर्णिमेला. अमावस्या पूर्णिमा के दिन अगर बर्तन गिर जाए तो डर लगता है. अमावस्या पौर्णिमेला एखादं भांड जरी पडलं तरी भीती वाटते. काहीतरी आलं बाबा. रात को 12-1 बजे फोन करते हैं पंचाल साहब जी प्रार्थना कीजिए, कुछ तो हवा आई और बर्तन गिर गया. आणि पंचायताला फोन करतात की बाबा काहीतरी हवा आली, भांड पडलं, प्रार्थना करा. एक ही हवा चलने दो, वो पवित्र आत्मा की हवा चलने दो. हवा एकच चालू द्या, पवित्र आत्म्याची हवा. कोई भी रीति रिवाज हमें रुका ना पाए. कोणताही रीति रिवाज आम्हाला अडवणार नाही. बिल्ली रास्ता कट गया तो घर पे मत बैठना. आणि मांजर आडवं गेलं घरी बसू नका. कई लोग जब हम प्रभु को नहीं मानते तो बिल्ली अगर रास्ता काट दिया तो वो अशुभ दिन होता था. आणि आम्ही ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला मानत नव्हतो त्यावेळेस जर मांजर आडवं गेलं तर तो दिवसच वाईट. और वो उस दिन जो काम करने गए वो काम अशुभ होता था. आणि जे त्या दिवशी काम करायला गेलो ते काम अशुभ राहायचं. अब तो कितनी भी बिल्ली रास्ता काट दे हमें कोई फर्क नहीं पड़ता क्योंकि यीशु साथ है, सब शुभ होने वाला है. आता किती मांजर आडवं जाऊ दे, काही होऊ दे, काही होणार नाही. येशू ख्रिस्त आमच्या सोबत. अगर नजर लग गई तो काला टिक्का लगा देते हैं. आणि नजर लावली तर काळा टिक्का लावतात. आज भी हम बहुत सारे लोगों को देखते हैं कि काला टिक्का छोटे बच्चों को लगाया जाता है. आणि आम्ही बऱ्याच वेळा बघतो की लहान मुलांना काळा टिक्का लावतात. काले टिक्के से कुछ होने वाला नहीं है. काळ्या टिक्क्याने काही होणार नाही. कुछ होने वाला नहीं है. काही होणार अभी नाही. भी रीति रिवाजों में फंसे हुए हैं. अजूनही त्या रीति रिवाजामध्ये फसलेले आहेत. जब शादी का समय आता है तो हल्दी जरूर लगाना है. आणि लग्नाची वेळ आली, लग्न आलं तर हळद लावायचीच आहे. ये हमारी रीति रिवाज हो गया है. हा आमचा रीति रिवाज आहे. क्यों हल्दी लगाने के बिना शादी नहीं होगी क्या? काय हळद नाही लावली तर लग्न होणार नाही का? मैंने मेरी शादी में हल्दी नहीं लगाई, मेरी सासू को पूछ सकते हैं आप. आणि दादांच्या लग्नामध्ये हळद लावलेली नाहीये. मैं बिना हल्दी के शादी किया हूँ.
दादांचं लग्न बिगर हळदीचं झालेलं आहे और आज तक टिका हुआ है। आणि अजून टिकलेलं आहे और जब तक हम जब तक प्रभु ने यहाँ रखा तब तक टिका रहेगा। आणि जोपर्यंत देवाने इथं ठेवलेलं आहे तोपर्यंत टिकून राहील और जिसको प्रभु ने जोड़ा उसको कोई तोड़ नहीं सकता। देवाने जोडलंय कोणी तोडू शकत हम नाही बहुत बार अपने रीति रिवाज में फंसे हुए हैं, आणि बऱ्याच वेळा आम्ही त्या रीतिरिवाजामध्ये फसलेलो उस आहे रीति रिवाज से बाहर नहीं निकलते। त्याच्यातून आम्ही बाहेर निघतच नाही हमें निकलना है। आम्हाला निघायचं आहे इस यूहान को अंदर नहीं गया वो प्रभु से मिलने के लिए, आणि तो योहान या गोष्टीमुळे आज गेला नाही रुक गया। थांबला उसके दिमाग में एक ही चीज है, त्याच्या डोक्यात एकच अगर यीशु सच में परमेश्वर नहीं निकला और वो उसके प्रेत को छू लिया तो अशुद्ध रहना पड़ेगा 7 दिन। आणि येशू खरोखर जर परमेश्वर नसलाचा तर स्पर्श केला तर अशुद्ध 7 दिवसासाठी। ये रीति रिवाज हमें रुका देते हैं। आणि हा जो रीतिरिवाज आहे हा आम्हाला थांबवतो। प्रभु ने चमत्कार तो कर दिया देवाने चमत्कार तर केला आणि प्रभु को मानते भी हैं, आणि देवाला मानतात पण पर बच्चों की शादी कैसे होगी सर, इसके लिए प्रभु के पास में आने से रुक जाते हैं। आणि मग लेकरांची लग्न कशी होणार म्हणून मग थांबतात देवाकडे यायचं। और लोग बोलते हैं आणि मग लोक म्हणतात तू गेला ठीक है, तुझे मुलांचं काय, तेरे बच्चों का क्या, तुझ्या लेकरांचं कसं आता। रुका देते हैं उसको, आणि ह्या गोष्टी येशूकडे जाण्यापासून अडवतात। रुका देते हैं प्रभु से मिलने के लिए, देवाला भेटण्यासाठी ह्या गोष्टी अडवतात। रुका देते प्रभु से मिलने के लिए। देवाला भेटणं प्रभूला भेटणं ह्या गोष्टी अडवतात। आप ना रुके, तुम्ही थांबू नका। आपके बच्चों का परमेश्वर जिंदा है, आणि तुमच्या लेकरांचा देव जिवंत आहे। वो देख लेगा आपके बच्चों का भविष्य, वो देख लेगा। तुमच्या लेकरांचं भविष्य देव पाहून घेईल। किसी आदमी के हाथ में हमारे बच्चों का भविष्य नहीं है, कोणत्याही मनुष्याच्या हातात आमच्या लेकरांचं भविष्य नाही मेरे आहे। परमेश्वर के हाथों में हमारे बच्चों का भविष्य है। माझ्या परमेश्वराच्या हातामध्ये आमच्या लेकरांचं भविष्य आहे। पत्रस को कोई लेना देना नहीं है रीति रिवाजों से। आणि त्या रीतिरिवाजाचं पेत्राला काही घेणं देणं नाही। पत्रस सीधा अंदर एंट्री कर दिया, प्रवेश कर दिया। पेत्र सरळ आतमध्ये प्रवेश केला। पत्रस सीधा अंदर घुस गया है। पेत्र सरळ आतमध्ये घुसला। यीशु का इनकार जरूर किया था, येशूचा नकार त्यांनी केला होता, लेकिन अभी भी दिल के अंदर यीशु धड़कता है। अजूनही त्याच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला येशूच आहे। जब मरियम ने कहा वहां यीशु नहीं है, ज्यावेळेस मरियमने म्हटलं त्या ठिकाणी येशू नाहीये, और भी चेले होंगे वहां पर, अजूनही शिष्य असतील तिथे, लेकिन पत्रस और यूहन्ना ही दौड़ पड़े। आणि त्या ठिकाणी फक्त पेत्र आणि योहानानीच धाव घेतली। और यूहन्ना से आगे पत्रस निकल गया, आणि योहानाच्या पुढे पेत्र गेला। उसे कुछ लेना देना नहीं है, त्याला काही घेणं देणं क्योंकि नाही। उसके सांसों में, उसकी धड़कन में यीशु अभी भी जिंदा है। कारण का तर त्याच्या प्रत्येक श्वासामध्ये, हृदयाच्या प्रत्येक ठोक्यामध्ये येशू जिवंत आहे। अगर आपको यीशु से मिलना है, जर तुम्हाला येशूला भेटायचं आहे तो आपकी धड़कनों में, अपने अपने विचारों में यीशु होना है। हृदयाच्या प्रत्येक ठोक्यामध्ये येशू असायला हवा, अगर यीशु विचारांमध्ये येशू असायला यीशु हवा। से बात करना, यीशु से मिलना है, जर येशूला भेटायचंय, बोलायचंय, कोई रीति रिवाज आपको रुकाने ना पाए, कोणत्याही परंपरेने तुम्हाला अडवू नये, कोई भी चीजों ने आपको रुकाने ना पाए, कोणत्याही गोष्टीने तुम्हाला अडवू नये। आप यीशु से मिलने के लिए अंदर आ सकते हैं। येशूसाठी भेटायला तुम्ही सरळ येऊ शकता। यूहन्ना 20:7 कहता है, योहान 20:7 सांगतं, यीशु जहां पर प्रेत उनका रखा हुआ था, वहां पर वो यीशु नहीं थे, लेकिन उनके जो कपड़े थे वहां पर पड़े हुए थे। आणि जिथं येशूला ठेवलेलं होतं, पण तिथं पाहिल्यानंतर तिथे येशू नव्हते, पण त्यांचे वस्त्र तिथं होते। जो यीशु के सर पर जो कपड़ा बंधा हुआ था, वो कपड़ों के साथ पड़ा हुआ नहीं था, वो अलग लपेटा हुआ वो कपड़ा पड़ा हुआ था। आणि त्या ठिकाणी जशा पद्धतीने कपडे गुंडाळलेले होते तसेच ते गुंडाळलेले कपडे तिथे होते। यीशु उठकर गए हैं, येशू तिथे नाहीये, उठून गेले। अंगोछा जो सर पे कपड़ा बंधा हुआ था, वो कपड़ा अलग लपेटा हुआ पड़ा हुआ है। आणि डोक्याला जे कापड बांधलेलं आहे ते वेगळ्या बाजूला पडलेलं आहे। ये दर्शाता है, हे दर्शवतं मेरा यीशु उठकर चला गया है। माझा येशू उठून गेला आहे। वो ये तैयारी दिखाता है। हे दाखवत आहे। जब कोई बिस्तर से उठता है सुबह, जेव्हा कोणी आपल्या अंथरुणातून कोणी सकाळी उठतं, तब पता
चल जाता है, उस बिस्तर को देखकर ये अभी अभी उठा है। आणि त्या अंथरुणाला पाहूनच कळतं की आता उठलेला आहे. अगर चोरी हो गई जर चोरी झाली तो कपड़े इधर उधर पड़े होते हैं, तर ते कपडे इकडे तिकडे पडलेले वो असतात, बिखरे हुए होते हैं। ते पसरलेले असतात. लेकिन ये जो कपड़े पण हैं हे जे कपडे आहेत ये इस बात को दर्शाता है ह्या गोष्टीला दर्शवतात कि यीशु उठकर चले गए हैं, येशू उठून चालत गेलेले आहेत. क्योंकि वो लपटा हुआ जो कपड़े ये दर्शाता है। ते गुंडाळलेले कपडे आहेत ना, ते दर्शवत आहेत. हम सुबह सुबह जब बिस्तर से उठते तो अपने अपने घड़ी टाकतो, आम्ही कपड़ों का लपेट कर उसको अलग रख देते हैं। आणि आम्ही सकाळी उठतो त्यावेळेस आम्ही आमच्या कपड्याची घडी घालून आम्ही बाजूला ठेवतो. इसका मतलब ये है याचा अर्थ असा आहे मेरे यीशु ने उस कपड़े को घड़ी डाला है आणि माझ्या येशूने त्या कपड्याची घडी केलेली और ये आहे. दर्शाता है हे दर्शवत मैं आहे फिर से एक बार जिंदा होकर आज जिंदा हो गया हूं, मैं आपको लेने आ रहा हूं आणि तो पुन्हा जिवंत झालेला आहे तुम्हाला घेण्यासाठी, और हमें वापस लेने आने वाला है। आणि तो पुन्हा आम्हाला घेण्यासाठी और येणार आहे. ये इस बात को भी दर्शाता है ह्याच गोष्टीला ते दर्शवत आहे. यीशु ने मृत्यु पर विजय ले ली है, येशूने मरणावरती विजय मिळवलेला उसने आहे. विजय ले लिया है। त्याने विजय मिळवलेला आहे. अब ये सब देखने के बाद सुनिए, ध्यान से सुनना, लक्षपूर्वक ऐका, ध्यान से सुनना, लक्षपूर्वक ऐका. ये सब देखने के बाद हे सर्व पाहिल्यानंतर पतरस और यूहन्ना पेत्र आणि योहान अपने घर को चले गए। ते घरी गेले. ये सब देखने के बाद हे सर्व पाहून बाइबल कहती है, बायबल सांगतं यूहन्ना 20:8-10 में, योहान 20:8-10 वचनात वो अपने घर को लौट गए। ते त्यांच्या घरी गेले. सुनिए, ऐका, इन दोनों के पास में घर था। यांच्या दोघांकडे घर होतं. जब यहाँ पे लिखा है वो घर चले गए तो इसका मतलब उनके पास में घर था। इथे जर लिहिलंय ते घरी गेले तर त्यांना घर होतं, लेकिन मरियम घर नहीं गई है। पण मरिया घरी गेली नाही. सुनिए, ऐका, यूहन्ना और पतरस को उनके घर की अभिलाषाओं ने खींच लिया, आणि योहान आणि पेत्र यांना त्याच्या घराच्या अभिलाषेने त्यांना आकर्षित केलं. लेकिन मरियम ने अपने घर की ओर आकर्षित नहीं हुई। पण मरिया तिच्या घराकडे आकर्षित झाली नाही. वो यीशु को मिलना चाहती है, तिला येशूलाच भेटायचं होतं, उसको यीशु को देखना है, तिला येशूला पाहायचं उसे होतं, यीशु को प्राप्त करना तिला है। येशूला मिळवायचं हर होतं, एक परिस्थिति में उसको यीशु से लिपटना है। तिला प्रत्येक परिस्थितीमध्ये येशूशी बिलगून राहायचं होतं. ये एक औरत है, ही एक स्त्री आहे. पुरुष चले गए अपने घर, पुरुष गेले आपापल्या घरी, लेकिन पुरुष से ज्यादा जवाबदारी औरत के ऊपर होती है। पुरुषांपेक्षा जास्त जबाबदारी स्त्रीवर आहे. लेकिन अपने घर की ओर नहीं जा रही है, पण ती तिच्या घराकडे गेली नाही. वो यीशु को मिलना चाहती है। तिला येशूला भेटायचं आहे. इसलिए मैं कहना चाहता हूँ, जितने भी यहाँ पे स्त्रियाँ आपके जीवन के लिए धन्यवाद, जो आप सेवा में उतरे हैं, मैं उनके सब हस्बैंड को कहना चाहता हूँ कि आपके पत्नियों को आप उत्साहित करें, प्रोत्साहन दें कि आपकी पत्नी प्रभु की महान सेवा में लगी हुई है। आणि ह्या ठिकाणी जेवढ्या महिला सेवामध्ये आहेत त्यांना मी धन्यवाद देतो आणि इथल्या भावांना विनंती करतो की तुमच्या पत्नी ज्या सेवा करत आहेत त्यांना प्रोत्साहन द्या. मरिया मगदलेने की अभिलाषा क्या है? आणि मरिया मगदलेयाची अभिलाषा काय आहे? वो प्रभु को प्राप्त करना चाहती है। तिला प्रभूला मिळवायचं आहे. ये दोनों चले गए, हे दोघं गेले, लेकिन मरियम क्या कर रही है? मरिया काय करत आहे? वहां खड़ी होकर क्या कर रही है? त्या ठिकाणी उभा राहून काय करत आहे? रो रही है, रडत आहे, रो रही है, रडत आहे, रो रही है। रडत आहे. क्यों रो रही है? का रडत आहे? यीशु को पाने के लिए। येशूला मिळवायचंय तिला. उसकी अभिलाषा घर जाना नहीं है, तिला घरी जायचं नव्हतं. उसकी अभिलाषा यीशु को पाना है, तिची अभिलाषा आहे येशूला मला मिळवायचं, यीशु को ढूंढना है, यीशु को ढूंढना है। येशूला शोधायचं आहे. मरियम रो रही है, मरिया रडत आहे. मेरे प्रभु को कौन लेकर गया? माझ्या प्रभूला कोण घेऊन गेलं? कहाँ लेकर गया? कुठे घेऊन गेले? कहाँ 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 रखा है? कुठे ठेवला असेल? उसके मन में ये सवाल है, तिच्या अंतःकरणामध्ये अनेक प्रश्न आहेत. और वो इसको सोचकर, इसको देखकर वो रो रही आणि है। ती हे पाहून आणि विचार करून ती रडत आहे. आज हम क्यों रो रहे हैं? आज आम्ही का रडत आहे? 2023 में आप किसके लिए रो रहे हैं? 2023 मध्ये तुम्ही कशासाठी रडत आहात? 2023 के
अंदर आखिरी में जब हम आ गए हैं तो किसके लिए रो रहे हैं? 2023च्या शेवटाला आलो आहोत, तर आम्ही कशासाठी रडत आहे? हन्ना अपने बच्चा पाने के लिए रो रही आणि है. हन्ना स्वतःला मूल हवाय म्हणून रडत आहे. वो रो रही ती रडत है, आहे. मुझे बच्चा मिले, मला मुलगा मिळावा, मुझे बच्चा प्राप्त हो. मला मूल व्हावं. वो रो रही ती है. रडत आहे. आप बच्चे के लिए रो रहे हैं क्या? तुम्ही लेकरासाठी रडत आहात कि का? मुझे बच्चा चाहिए. मला मूल हवाय. एक विधवा है, उसका एक लौता पुत्र है. आणि एक विधवा आहे, तिचा एक उलटा एक पुत्र वो आहे. अचानक किसी दुर्घटना से वो मर चुका आणि है कोणत्या तरी दुर्घटनेमुळे तो अचानक मरण और पावला. वो उसके लिए रो रही ती है. त्याच्यामुळे रडत आहे. अपने बेटे के लिए एक बेटे के लिए रो रही है. एकुलत्या एक पुत्रासाठी ती रडत वो आहे. उसे पाना चाहती है. तिला तो हवाय. उसे कोई भविष्य नहीं दिख रहा है. तिला त्याचं काही भविष्य दिसत नाही. आप अपने बच्चों के लिए रो रहे होंगे. तुम्ही कदाचित तुमच्या लेकरांसाठी रडत असाल. आपके बच्चे इस दुनिया में फंस गए हैं. तुमचे लेकर ह्या जगामध्ये फसले असतील. इस दुनिया ने उसको आकर्षण कर लिया त्या है जगाने त्या लेकरांचं आकर्षण केलं और असेल. कई बातों में इस दुनिया की बातों में फंस चुके आणि ह्या हैं. जगातल्या गोष्टीमध्ये ते फसले आप असतील. अपने बच्चों को छुड़ाने के लिए रो रहे तुम्ही हैं. तुमच्या लेकरांना त्याच्यातून सोडवण्यासाठी रडत आहात. नेहम्या रोने लगा. नेहम्या सुद्धा रडू लागला. और नेहम्या क्यों रोया? नेहम्या का रडत क्योंकि होता? उसके लोग जो हैं वो बंदीवान बना गए हैं. कारण का तर त्याच्या लोकांना तुरुंगात टाकलं होतं. वो बंदी बना लिए गए त्यांना हैं. बंदी केलं होतं. वो एकदम गुलाम बना दिए गए त्यांना हैं. गुलाम केलं होतं. इसलिए वो रो रहा म्हणून तो है. रडत कई आहे. कारण है जिसके द्वारा हम रो पड़ते काही हैं. अनेक कारण आहेत ज्यामुळे आम्ही रडतो. हम शायद इस साल हम फेल हो चुके होंगे. कदाचित आम्ही ह्या वर्षात आम्ही फेल झालो. आप अपने परिवार के लिए रो रहे होंगे. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी रडत आपके असाल. बिजनेस के लिए रो रहे होंगे. व्यवसायासाठी रडत असाल. आपके नौकरी के लिए रो रहे होंगे. नोकरीसाठी रडत असाल. आपकी शादी के लिए रो रहे होंगे. लग्नासाठी रडत असाल. आपके भविष्य के लिए रो रहे होंगे. भविष्यासाठी रडत असाल. मेरा यीशु कहता है, माझा येशू म्हणतो, यहोवा ने रोने का शब्द सुन लिया आणि है. परमेश्वराने तुमचे रडणे ऐकले आहे. भजन संहिता 6:8 कहता है, स्तोत्र संहिता 6:8 म्हणतो, यहोवा ने मेरे रोने का शब्द सुन लिया है. परमेश्वराने माझा रडण्याचा आवाज ऐकला आहे. भजन संहिता 56:8 कहता है, स्तोत्र 56:8 म्हणतं, जो तू आंसुओं को तूने गिराया जे है, अश्रू तू ढाळले, जो तूने आंसुओं को बहाया जे है, तू अश्रू ढाळले, मैंने उन सब आंसुओं को मेरी कुप्पी में संभाल कर रखा आणि ते है. सर्व अश्रू एका कुप्पीमध्ये सांभाळून ठेवले. मैंने जो तूने आंसुओं गिराए हैं, जे तू अश्रू ढाळले, जिस कारण तू रोया ज्या है, कारणामुळे तू रडला, शायद तू अकेले में रोया होगा, कदाचित तू एकटे असताना रडला तू असशील, अंधेरे में रोया होगा. अंधारात रडला असशील, वो आंसू किसको दिखे नहीं ते है, अश्रू कुणाला दिसले लेकिन नसतील, अंधेरे में मैंने तेरे आंसू को देखा पण है. अंधारात तुझे अश्रू मी पाहिले. उस कमरे में मैंने तेरे आंसू को देखा त्या है. रूम मध्ये मी अश्रू पाहिले. मेरे बेटे मेरी बेटी, माझ्या मुला माझ्या मुली, मैं उन आंसुओं को मेरे कुप्पी में भरकर रखा हुआ त्या है अश्रू मी माझ्या कुपीमध्ये भरून ठेवले आहे. और मैं उसको स्मरण करता आता हूँ. त्याची आठवण करतो. मैं उसकी चर्चा करता मी हूँ. आता त्याची चर्चा करतो. तेरे आंसुओं को मैं याद करता मी हूँ. तुझ्या अश्रूंची आठवण करतो. ये 2024 साल हमारे आंसू जो हमने 23 में गिराए हुए हैं वो याद करने का समय आणि है. 2023 मध्ये जे अश्रू ढाळले त्याची आठवण करण्याची 24 ची वेळ आहे. परमेश्वर याद करेगा. परमेश्वर आठवण करे. परमेश्वर याद करेगा. परमेश्वर आठवण करे. जो आंसुओं को हमने गिराया जे है, अश्रू आम्ही ढाळले आहेत, जिस घटना से वो आंसू आए हैं, ज्या कोणत्या कारणामुळे ते अश्रू आले, मेरा यीशु वो घटना को याद करके निश्चित तौर से 2024 के अंदर वो उत्तर देने वाला आणि है. माझा येशू नक्की त्याची आठवण करून 2024 मध्ये त्याचं उत्तर देणार आहे. शायद आपने रोते रोते रात निकाला होगा, रडत रडत रात्र काढली असेल, लेकिन अब जय जयकार के साथ आप आगे बढ़ने वाले पण जय हैं. जयकारा सहित तुम्ही आता पुढे जाणार आहात. मरियम रो रही है, मरिया रडत आहे, रोती हुई कब्र में खड़ी हुई है. आणि त्या कबरेजवळ ती उभी आहे, जब किसी और ये कब्र में अंदर झांक कर देख रही है. आणि ते कबरेत डोकावून पाहत आहे. जब कोई महत्वपूर्ण चीज को ढूंढते हैं, ज्या वेळेस आम्ही एखाद्या महत्वाची गोष्ट शोधत असतो, हम उस जहां पर हमने उसको रखा था वहां बार बार देखते आणि हैं. ज्या ठिकाणी आम्ही ठेवलेली असती पुन्हा पुन्हा आम्ही पाहतो. हम जब
कोई चीज मिलती नहीं, वापस हम उधर जाते हैं, वापस आते हैं, वापस उधर जाते हैं कि मैंने तो यही रखा था, हम उसको टटोलते हैं. आणि आम्ही ज्या वेळेस एखादी गोष्ट शोधतो, आम्ही जिथे ठेवलेली असते तिथं आम्ही पुन्हा पुन्हा जातो आणि म्हणतो मी इथेच तर ठेवली होती. वो मरियम जो है वो झुक कर वो कब्र में देख रही है. आणि ती मरिया जी आहे त्या कबरेमध्ये डोकावून पाहत आहे. मेरे प्रभु को तो यहाँ रखा था, माझ्या देवाला तर इथं ठेवलं होतं. मैंने देखा था, मला ठाऊक होतं. वो इसी कब्र में था. ह्याच कबरेमध्ये वो ठेवलं अंदर होतं. झांक कर देख रही है और रो रही ती है. डोकावून पाहत आहे आणि रडत आहे. वो भूली नहीं है कि इस पर यीशु ने मुझे दुष्ट आत्माओं से छुड़ाया था. आणि येशूने मला दुष्टात्म्यापासून सोडवलं हे ती विसरली नाही. वो याद कर रही है उन चीजों को, त्या गोष्टी ती आठवत वो आहे. झांक रही ती है डोकावत आहे और उसको नहीं दिख रहा तिला है. ते दिसत नाहीये. वो रो रही ती है, रडत आहे. उसके अंदर दर्द है, तिच्यामध्ये फार दुःख वेदनाएं आहे. ती हैं. रडत आहे. वो क्यों रो रही है? का रडत आहे? क्यों रो रही का है? रडत आहे? यीशु को पाने के लिए येशूला प्राप्त करण्यासाठी हम क्यों रो रहे हैं? आम्ही का रडत आहोत? आपकी चीजों के लिए, कोणत्या गोष्टीसाठी? किन घटनाओं के लिए रो रहे हैं? अगर आपको रोना ही है ना, जर तुम्हाला रडायचंच आहे ना, यीशु को पाने के लिए रो, येशूला प्राप्त करण्यासाठी रडा. यीशु से बात करने के लिए रो. येशूला बोलण्यासाठी रडा. आपकी सब घटनाएं बदल जाएगी, तुमच्या सर्व घटना बदलून जातील. परिवर्तित हो जाएगी, परिवर्तन होईल. परिवर्तित हो जाओगे. परिवर्तन होईल. आपका जीवन, आपका घर परिवर्तित हो जाएगा. तुमचं घर, तुमचं जीवन परिवर्तन होईल. हमने बहुत सारे लोगों को देखा जो रोते रहते हैं, आम्ही बऱ्याचशा लोकांना पाहिलं, बरेच वेळा ते रडत असतात. हर एक बात के लिए रोते रहते प्रत्येक हैं, गोष्टीसाठी रडत सब असतात. कुछ होने के बाद भी रोते रहते सर्व हैं, काही होऊन पण रडतात. हर एक छोटी छोटी बातों के लिए रोते हैं, छोट्या छोट्या गोष्टीला रडतात. छोटी छोटी बातों के लिए चिढ़ते हैं, छोट्या छोट्या गोष्टीला चिडतात. धन्यवाद नहीं देते. धन्यवाद देत नाही. मैं आपसे कहना चाहता मी हूँ, तुम्हाला सांगतो, आज से रोना बंद कर दो. आजपासून रडणं बंद करा. अगर रोना ही है ना, रडायचंय, प्रभु को प्राप्त करने के लिए रोए, देवाशी बोलण्यासाठी रडा. यीशु को मिलने के लिए रोए. येशूला भेटण्यासाठी रडा. हर एक घटनाएं परमेश्वर आपके जीवन में बदल के रख देगा. प्रत्येक घटना परमेश्वर बदलून ठेवेल. अब क्या हुआ? आता काय झालं? अब क्या हुआ? आता काय झालं? ये रो रही है, रडत आहे. ये रो रही रडत है, आहे. वो कब्र के पास में रुकी हुई है, त्या कबरेजवळ थांबलेली वो आहे. अंदर देख रही है, ती वाकून पाहत आहे. रो रही है, रडत आहे. अंदर देख रही है, आत पाहत आहे. रो रही है, रडत आहे. और अचानक उसको दो आदमी अंदर दिखे. आणि अचानक दोन व्यक्ती त्या ठिकाणी आतमध्ये तिला दिसले. कहां से आए? कुठून आले? उसको कोई लेना देना नहीं है. तिला काय घेणं देणं नाही. वो अंदर गई. ती आत गेली. एक स्वर्गदूत सर के पास बैठा था, एक स्वर्गदूत पैर के पास में बैठा एक था, पायथ्याला बसला आणि एक उशाला बसलेला होता. और ये कब्र के बाहर खड़ी ही है. कबरेच्या बाहेर आहे. ये दो जन अंदर कहां से आए मालूम नहीं, हे दोघं आत कुठून आले माहित नाही. उसे कुछ लेना नहीं तिला है, काही घेणं देणं उसे तो नाही. सिर्फ प्रभु से मिलना तिला है, फक्त प्रभूला भेटायचं उसे आहे. प्रभु को पकड़ना तिला है. फक्त प्रभूला पकडायचं इसने आहे. अंदर देखा दो आदमी बैठे हैं, तिने पाहिलं दोन व्यक्ती आतमध्ये आहे. वो अंदर गई, ती आत गेली. अंदर गई, आत गेली. वो पूछ रही है, ती विचारत आहे. स्वर्गदूत पूछ रहे हैं, स्वर्गदूत विचारत आहे, भाई तू क्यों रो रही है? अरे बाई तू का रडत आहे? उसके रोने का कारण पूछा, आणि तिला ते रडण्याचं कारण विचारलं. इसने रोने का कारण बताया. हिने रडण्याचं कारण सांगितलं. स्वर्गदूत बैठे हुए, स्वर्गदूत बसलेले, कोई लेना देना नहीं. काही घेणं देणं नाही. वो स्वर्गदूत ने पूछा क्यों रो रही आणि है? स्वर्गदूताने विचारलं का रडत आहे? ये रोने का कारण उसने पूछा नहीं कि कहां से आया तू, पीछे से दरवाजा था क्या, कहां से तू घुसा, कुछ मतलब नहीं आणि है. तिने काही विचारलं नाही. कुठून आला, मागच्या दरवाजाने आला का, कुठून आला, काही विचारलं नाही. मैं तो सामने खड़ी हूं, तू कहां से गया, कब गया, पता नहीं. मी तर दारातच उभी आहे, तू कुठून आत गेला काही कळलंच नाही. और ये स्वर्गदूत ने पूछा कारण क्या है रोने का? आणि स्वर्गदूतांनी विचारलं का रडत आहे? वो कह रही ती है म्हणत आहे मेरा प्रभु यहाँ पे बैठ रखा था, माझा प्रभूला इथे ठेवलेलं होतं. मेरे प्रभु को कोई उठा के ले गया. माझ्या प्रभूला कोणीतरी नेलं. क्या आपने उसको देखा? काय तुम्ही पाहिलं का? मेरे प्रभु को कौन उठा के लेके गया, देखा? माझ्या प्रभूला ह्या ठिकाणाहून कोणी नेलं तुम्ही पाहिलं का? आपने देखा क्या? तुम्ही पाहिलं का? मैं मेरे प्रभु से मिलना चाहती हूँ. मला माझ्या प्रभूला भेटायचं आहे. बाइबल कहती है बायबल सांगतं उसकी उस तड़फ को यीशु ने देखा, तिची ती तळमळ प्रभू येशूने पाहिली. उसका दिल को प्रभु ने देखा. तिचं हृदय परमेश्वराने पाहिलं. और बाइबल कहती है जब मरियम मुड़ी, ज्यावेळेस मरिया त्या ठिकाणाहून वळली, यीशु उसके पीछे खड़ा था. येशू तिच्या मागे उभा होता. यीशु उसके पीछे खड़ा था. येशू तिच्या मागे उभा होता. जब वो तड़फ हमारे अंदर होगी,
तीच तळमळ जर आमच्यात असेल मेरा यीशु आकर्षित हुआ उसके दिल को देखकर। आणि माझा येशू तिचं हृदय अंतकरण पाहून आकर्षित झाला वो पिलातुस के पास भी जा सकता था, राजा के पास जा सकता था। आणि तो राजाकडे पण जाऊ शकला असता ओ अच्छा राजा, तूने मुझे मारा ना, मैं तुझे दिखाऊंगा अभी। आणि हे राजा तू मला मारलं ना, मी तुला दाखवतो वो आता. राजा के पास में नहीं गया, तो राजाकडे गेला नाही, पतरस यूहन्ना के पास में नहीं गया। पेत्र योहानाकडे नाही. सबसे पहले यीशु ने उस मरियम को दर्शन दिया, सर्वात अगोदर पहिलं दर्शन त्यांनी मरियाला दिलं. उसकी तड़फ को देखकर। का तिची तळमळ पाहून. किस क्यों तड़फ रही है? कशासाठी तळमळत आहे? प्रभु को पाने के लिए, प्रभूला मिळवण्यासाठी. मरियम की आंखों में आंसू है, आणि त्या मरियेच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे, इतने आंसू भरे हुए हैं, एवढे अश्रू भरलेले आहे. उसे ठीक से दिखाई भी नहीं दे रहा है। तिला व्यवस्थित दिसत सुद्धा नव्हतं. कौन सामने उसको मालूम नहीं है। ती समोर कोण आहे तिला कळत वो तो नव्हतं. सिर्फ यीशु के प्यार में खोई हुई है। फक्त ती येशूच्या प्रेमामध्ये हरवून गेलेली आहे. श्रेष्ठ गीत ऐसा कहता है, आणि गीत रत्न असं सांगतं 5वें अध्याय 8वें वचन में, 5वां अध्याय 8 वचनामध्ये, वो कह रही है अपने अपने दूल्हे को प्राप्त करना चाहती है। आणि ती आपल्या वराला प्राप्त करू इच्छिते. वो कह रही है, ती म्हणत वो आहे, वर को ढूंढ रही ती है, वराला शोधत आहे. उसकी आंखों में वर को ढूंढ रही है। आणि तिच्या डोळ्यामध्ये ते दिसत आहे की ती वराला शोधत आहे. वो उसके दिल की चाहत है कि उसके दूल्हे को वो ढूंढे। तिच्या अंतःकरणाची इच्छा आहे की तिने वराला वो शोधावं. सबको कह रही ती है, सर्वांना विचारत आहे, मेरा वर देखा क्या? माझ्या वराला पाहिलं मेरे वर का? को देखा क्या? माझ्या वराला पाहिलं वो का? यरूशलेम के सड़कों पर घूम रही है, यरूशलेमेच्या रस्त्यांवरती फिरत आहे. जो भी उसको मिल रहा है जे कोणी भेटत वो कह रही ती है, म्हणत आहे, माझ्या वर पाहिलं का? माझ्या वराला पाहिलं का? मेरे दूल्हे को देखा क्या? माझ्या वराला पाहिलं का? मेरे दूल्हे को देखा क्या? माझ्या वराला पाहिलं का? अगर वो मिल जाए जर का तो मिळेल तो उसे कह देना, त्याला म्हणा, मैं प्रेम की रोगी हूँ, आणि मी प्रेमाची रोगी मैं तेरे आहे. प्रेम की रोगी हूँ। मी प्रेमाची रोगी आहे. कई लोगों को रोग लगता काही है, लोकांना रोग लागतो, लेकिन मरियम को प्रेम का रोग लग पण गया है। मरियेला प्रेमाचा रोग लागला होता. किसके साथ प्रेम कर रही है? कुणासोबत प्रेम करत आहे? यीशु के साथ प्रेम कर रही है। येशूवरती प्रेम करत अगर आहे. प्रेम करना ही है, जर प्रेम करायचंय ना, प्रेम के रोगी होना जर है, प्रेमाचा रोगी इस व्हायचंय, दुनिया के प्रेम के रोगी मत हो जाना। या जगाच्या प्रेम रोगी होऊ नका. ये प्रेम आपको पागल कर देगा। हे प्रेम तुम्हाला पागल करेल. अगर यीशु के प्रेम में गड़ जाओगे, जर का तुम्ही येशूच्या प्रेमात पडा, हम पागल होने के बावजूद भी बुद्धिमान बन जाएंगे। आम्ही पागल होऊन सुद्धा आम्ही बुद्धिमान होणार. वो पागल वो हमें बुद्धिमान बना देगा। तो आम्हाला बुद्धिमान बनवेल. वो कह रही है, ती म्हणत आहे, वो कह रही ती म्हणत है, आहे, अगर मेरा प्रेमी दिख जाए, जर माझा प्रियकर दिसेल, उसे कह देना, त्याला म्हणा, मैं तुझे पाना चाहती हूँ। मला तुला मिळवायची इच्छा आहे. ढूंढोगे तो पाओगे, आणि शोधाल तर सापडेल. और जो ढूंढता जो है शोधतो वो पाता है। त्याला सापडतं. हमें क्या ढूंढना आम्हाला है? काय शोधायचं आहे? यीशु का प्यार, येशूचं प्रेम, यीशु का प्यार। येशूचं प्रेम. आज मैं आपसे कहना चाहता मी हूँ, आज तुम्हाला सांगू इच्छितो, आप क्या ढूंढेंगे 2024 में? 2024 मध्ये तुम्ही काय शोधाल? घर ढूंढेंगे, गाड़ियाँ ढूंढेंगे, गाडी शोधाल, नौकरी ढूंढेंगे, नोकरी शोधाल, बिजनेस ढूंढेंगे, बिझनेस व्यवसाय शोधाल, दुल्हन ढूंढेंगे, नवरी शोधाल, दूल्हा ढूंढेंगे, नवरा शोधाल, क्या ढूंढेंगे? काय शोधाल? एक ही चीज ढूंढना, एकच शोध करा, यीशु का प्यार, येशूचं प्रेम, यीशु का प्यार। येशूचं प्रेम. बाकी हर चीज आपके कदमों में होगी। प्रत्येक गोष्ट पुन्हा तुमच्या पायाजवळ हर एक असेल. चीज, उत्तम चीज आपके कदमों में होगी। प्रत्येक उत्तम गोष्ट तुमच्या चरणाजवळ असेल. ये आंसुओं से भरी हुई है। ही अश्रूंनी भरलेली आहे. वो पूछ रही है, ती विचारत आहे, मेरा प्रभु कहाँ है? माझा येशू कुठे आहे? क्या तड़फ है उसकी। काय त्याची तळमळ आहे. थोड़ा महत्वपूर्ण चीजें हैं। महत्वाची गोष्ट आहे. आप यीशु से मिलना चाहते हैं? तुम्हाला येशूला भेटायचंय, यीशु से बात करना चाहते हैं? येशूला बोलायचंय, यीशु आपसे मिलने ऐसा 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 हो जाए येशू तुम्हाला भेटायला यावा असं व्हावं. कि यीशु को दूसरा काम नहीं था क्या? मरियम को मिलने आ गया। आणि येशूला काही काम नव्हतं का दुसरं? मरियमला भेटायला आला. अरे मरियम की तड़फ ही तो थी जो यीशु को खींच लेकर आए। येशूला मरियमची तळमळ तशी होती की प्रभू येशू तिला भेटायला आले. कहीं और जाना था, कहीं और आ गए। कुठे जायचं होतं दुसरीकडं आणि कुठे आले. बहुत सारा काम था यीशु के पास में, येशूकडे भरपूर काम होतं बरं, सब छोड़ दिया। सर्व सोडलं. यीशु की तड़फ देखी आणि येशूने ती तळमळ पाहिली और यीशु से मिलने आ गया। आणि येशू तिला भेटायला आले. क्यों मालूम है? का माहितीये? उसके अंदर प्यार भरा हुआ था। तिच्यामध्ये खूप प्रेम भरलेलं होतं.
और ये प्रेम कौन कर सकता है मालूम? आणि हे प्रेम कोण करू शकतं? जिसने यीशु को समझ लिया, ज्याने येशूला ओळखलं, जिसने अपने जीवन में चक कर देखा है वो कितना भला है। येशू ख्रिस्ताची चव घेतली की तो किती चांगला आहे। एक बार यीशु ने एक उदाहरण दिया, सुनिए। ऐका, प्रभू येशूने एकदा उदाहरण दिलं एक फरसी के घर में यीशु बैठा हुआ था आणि परुषांच्या घरामध्ये प्रभू येशू बसले। और वहां पे यीशु ने एक उदाहरण दिया। त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने उदाहरण दिलं। एक व्यक्ति था जो 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 दो व्यक्ति थे जो देनदार थे। आणि दोन व्यक्ती होते जे खूप मनाचे चांगले होते, मोठे मनाचे। देनदार म्हणजे देणारे होते। कर्ज लिया हुआ था उन्होंने। अच्छा, त्यांनी कर्ज घेतलेलं होतं, देणेकरी होते। एक 500 रुपये का, एक 50 रुपये का। एक 500 रुपयाचा देणेकरी आणि एक 50 दिनार का आणि एक 50 था। उसको ये पूछा गया कि कौन उसको दोनों ने माफ कर दिया। आणि ते दोघांचंही कर्ज माफ करून उन दोनों को माफ किया। दोघांचं कर्ज माफ केलं। कौन सा कर्ज ज्यादा बड़ा था, 500 वाला या 50 दिनार वाला? 50चा आणि 500चं कोणतं कर्ज मोठं होतं? 500चा। बाइबल यीशु वही बताना चाहते हैं। आणि येशूला तेच सांगायचं आहे, जिसने मुझसे ज्यादा प्यार किया, ज्याने मला जास्त प्रेम केलं, वो मुझे लिपट कर रहता है। तो मला बिलगून राहतो। मैं तेरे घर पर आया, मी तुझ्या घरी आलो, तूने मुझे पैर धोने के लिए पानी नहीं दिया, मला तू पाय धुवायला पाणी दिलं नाही, तूने मुझे हाथ धोने के लिए पानी नहीं दिया। हात धुवायला पाणी दिलं लेकिन नाही। जब से ये औरत आई है, पण जेव्हापासून ही स्त्री आली, अपने आंसुओं से मेरे पैर को उसने धोया है आणि तिच्या अश्रूंनी माझे पाय तिने धुतले, और अपने बालों से मेरे पैरों को उसने साफ किया है। तिच्या केसांनी माझे पाय पुसले। जब से वो आई है, जेव्हापासून ती आली, वो रो रही ती है, रडत आहे, वो रो रही है। रडत आहे। अपनी इस पूरी शोभा को उसने मेरे चरणों में डाल दिया है। तिची सर्व शोभा तिने माझ्या चरणावर टाकलेली। 2024 में यही करना है। 2024 मध्ये हेच करायचं आहे। हमारी हर एक शोभा, आमची प्रत्येक शोभा, हमारे हर एक आंसू आमचा प्रत्येक अश्रू यीशु के प्यार के लिए होना है। येशूच्या प्रेमासाठी असावा, प्यार में खो जाए। आणि त्या प्रेमामध्ये हरवून जा। यीशु ने कहा, येशूने म्हटलं, अगर आप मुझसे प्यार करोगे जर तुम्ही माझ्यावर प्रेम कराल और आपस में प्यार करोगे, एकमेकांमध्ये प्रेम कराल, तुम मेरे चेले ठहरोगे। तर माझे शिष्य व्हाल। अगर चेले ठहरना है जर शिष्य व्हायचंय, तो उसका पहला शर्त प्यार है। तर त्याची पहिली अट आहे प्रेम। यीशु ने उससे कहा, येशूने म्हटलं, हे नारी, हे स्त्री, तू क्यों रोती है? तू का रडत आहे? किसको ढूंढती है? कुणाला शोधत आहे? 2 सवाल प्रभु ने बोला। 2 प्रश्न येशूने विचारले। यहाँ पे 2 प्रश्न को उपस्थित किया। 2 प्रश्न विचारले। पहिला प्रश्न, हे नारी तू क्यों रोती है? हे स्त्री, तू का रडत आहे? तू किसको ढूंढती है? कुणाला शोधत आहे? हम इस साल क्यों रोएंगे इस साल? आणि या वर्षात आम्ही का रडणार आहे? इस साल किसकी खोज में रहेंगे? आणि या वर्षी आम्ही कुणाचा शोध करणार? ये साल, या वर्षात आपके लिए ये साल फिर से एक बार परमेश्वर की सुंदर योजनाएं इस साल में है। पुन्हा एकदा येणाऱ्या वर्षात परमेश्वराची सुंदर योजना तुमच्यासाठी आहे। और ये योजना उसको ही प्रकट होगा, आणि ही योजना त्यालाच प्रकट होईल जिसके अंदर प्रभु का प्यार है, ज्याच्यामध्ये परमेश्वराचं प्रेम आहे। आपके लिए ये साल के अंदर परमेश्वर की अद्भुत योजनाएं को रखा गया है। आणि तुमच्या आणि माझ्यासाठी देवाने अद्भुत योजना ह्या वर्षासाठी ठेवलेल्या आहेत। प्रभु धन्यवाद देते परमेश्वर, प्रभु तेरी स्तुति करते हैं राजा। प्रभु एक नए साल के लिए परमेश्वर प्रभु तू हमें परमेश्वर प्रभु जो आत्मिक मन्ना दिया है इसके लिए धन्यवाद देते हैं प्रभु। हाँ परमेश्वर, आने वाले साल परमेश्वर प्रभु हर एक क्षण परमेश्वर प्रभु हम तुझे ढूंढने वाले बने, तेरे आवाज़ को सुनने वाले बने परमेश्वर। तू हमारे मार्गों को प्रभु प्रकाश होकर तू हमें चला परमेश्वर। हम थकेंगे नहीं, दमेंगे नहीं परमेश्वर प्रभु, हम रुक नहीं जाएंगे, मगर परमेश्वर प्रभु जो गति से हम अब चल रहे हैं, आगे आने वाले सालों में प्रभु हम दौड़ने वाले बने, ऐसे तू हमें बना परमेश्वर। प्रभु हम तेरे साथ में विश्वासु रहे प्रभु। हम प्रभु परमेश्वर जब तक तू हमें प्रभु हम तुझे पाने ले परमेश्वर प्रभु, हम तृप्त ना हो उस मरिया की तरह परमेश्वर प्रभु, हम भी परमेश्वर वही उसी जगह पर परमेश्वर आपको मिलने के लिए प्रभु हम रुके रहे, ऐसा होने दीजिए परमेश्वर। धन्यवाद देते हैं राजा, हमारे जीवन का पहला स्थान प्रभु आप हो परमेश्वर। हमारे जीवन का पहला स्थान प्रभु आप ले लो परमेश्वर। और धन्यवाद देते हैं प्रभु, तेरी स्तुति करते हैं। ये छोटी सी प्रार्थना में यीशु मसीह के नाम से मांगते हैं, आमीन आमीन।